नमस्कार मित्रांनो. एप्रिल मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये तुम्हाला कोल्ड्रिंक जी सिंथेटिक फ्लेवर मधून बनवलेली असतात त्याला पर्याय म्हणून जर काही आयुर्वेदिक कोल्ड्रिंक पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःच तयार करू शकता. असं एक प्रॉडक्ट आहे. हे आता योजक कंपनीने बनवलेलं पाचक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातली कंपनी आहे आणि हे जे पाचक आहे ते घ्यायचं कसं ते त्यांनी दिलेलं आहे ते त्यांच्या बॉटलवर. दिवसातून 2 वेळा पाणी, सोडा, ताक किंवा नुसतेच 2 ते 3 बूस घेणे. तर मित्रांनो, बाकी कशातून घेण्यापेक्षा ताकातून आणि जर तुम्ही सोडा घेतलात आपल्या ड्युक्सचा किंवा किनलेचा तर त्या सोड्यातून हे तुम्ही जर पिलात तर तुमची ताणही भागते, एक फ्रेशनेस जाणवतो आणि आपल्या पोटाच्या संदर्भातले जे काही प्रॉब्लेम असतात ते पण सॉल्व होण्यासाठी याचा उपयोग होतो. मी अनेक वर्ष हे प्रॉडक्ट गरजेप्रमाणे घेतो. बाकी त्या प्रॉडक्टबद्दलची माहिती त्यांच्या बॉटलवर लिहिलेली आहे. कंटेन काय काय आहे तर लेमन ज्यूस, आल्याचा ज्यूस, साल्ट, रॉक साल्ट, ब्लॅक साल्ट आणि हिंग याचे मुख्य घटक आहेत आणि त्याचा राप असा बॉटलच्या तळाला तुम्हाला बसलेला दिसतो. ते व्यवस्थित शेक करूनच आपण ते वापरायचं आहे आणि त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे ती पण त्याने दिली आहे. ते सुद्धा अभ्यास करण्यासारखा विषय आहे. प्रोटीन 4 ग्रॅम आहे, विटॅमिन ए 1.5%, कॅल्शियम 2.5%, विटॅमिन सी 4.5% आणि आयरन 1.2%. म्हणजे 100 ग्रॅममधलं हे पर्सेंटेज आहे. तर असं हे उपयुक्त प्रॉडक्ट आहे आणि तुम्ही 10 रुपयाचा जिरा सोडा जरी घेतात तरी त्याच्यामध्ये जिऱ्याचा काही संबंधच नसतो, तर फक्त एक सिंथेटिक फ्लेवर असतो जिऱ्याचा. तर त्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष सोडाच घ्या आणि त्यामध्ये हे पाचक गरजेप्रमाणे मिक्स करून पिलात तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. माझे मित्र नागेश कुडाळकर आणि आम्ही बरीच वर्ष प्रवासामध्ये हे प्रॉडक्ट वापरतो. म्हणजे पुण्यातून सिंधुदुर्गात येताना किंवा अशा लाँग रूटच्या प्रवासामध्ये जे काही जेवणाचे त्रास होतात तर माझे मित्र नागेशजी सुद्धा तुम्हाला या प्रॉडक्टबद्दल थोडक्यात सांगतील. नागेश, तू काय सांगू शकतो? नक्कीच हे प्रोडक्ट त्याचा चांगला गुण मी बरेच वर्ष अनुभवला आहे. इवन मी आमची जरा पचनशक्ती थोडीफार वीक असल्यामुळे काही ना काहीतरी पचनाचे त्रास होतात प्रवासात नॉर्मली. पण हे ज्यापासून मी आता घ्यायला सुरुवात केली ना त्यापासून हा प्रॉब्लेम जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. म्हणजे नाहीच आहे आता प्रॉब्लेम. हो, तर अशा पद्धतीचे रिझल्ट अनेकांना आलेले आहेत. फक्त मी आपल्या व्यापारी मित्रांना खास सांगू इच्छितो काय की आपण जे उन्हामध्ये फिरतो किंवा उन्हामध्ये बाजार लावतो, दुकानं लावतो तर त्यावेळी नाईलाजास्तव जे कोल्ड्रिंक पितो त्यापेक्षा या पाचकचा जरूर उपयोग करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या चौक्यामध्ये जे रुचिरा फूड आहेत दीना गावडे यांच्या मालकीचं, तर ते सुद्धा हे प्रॉडक्ट बनवतात. किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे प्रॉडक्ट बनवणाऱ्या बाकी कंपन्या असतील तर हे प्रॉडक्ट प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे, खास करून उन्हाळ्यात. तरी पावसाळ्यातसुद्धा जेव्हा आपलं अग्नी मंद होतो, पचनशक्ती आपली कमी होते, त्यावेळी पण याचा चांगला उपयोग होतो. तर मित्रांनो, जरूर विचार करा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये असे प्रॉडक्ट तयार करणारी जी मंडळी आहेत त्यांचे प्रॉडक्ट मुद्दामून वापरून बघून त्यांचा जो बिझनेस आहे तो डेव्हलप होण्यासाठी आपणच हातभार लावला पाहिजे. विनाकारण कुठलेही असे आर्टिफिशियल फ्लेवर घालून बनवणारे कोल्ड्रिंक किंवा इतर पदार्थ खाण्यापेक्षा अशा गोष्टींकडे एक व्यापारी म्हणून सुद्धा आपण एका सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. एक ग्राहक म्हणून सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. याचं मार्केटिंगही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. योजकचे ही जी सगळीच प्रॉडक्ट त्यांची खूप चांगली आहेत आणि कित्येक वर्ष त्याने आपला दर्जा टिकवून ठेवलेला आहे आणि त्यांना त्यामध्ये आपल्यातर्फे आपण काहीतरी सहयोग आपला दिला पाहिजे असं पण मला वाटतं, एक व्यापारी म्हणून किंवा उद्योजक म्हणून. धन्यवाद मित्रांनो. प्रॉडक्ट वापरून कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हे प्रॉडक्ट कसं वाटलं आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा बाकीच्यांनासुद्धा.